तर नमस्कार मित्रांनो, मी हस्वर्गे स्वागत करतो तुमचं माझे यूट्यूब चॅनल एक्सप्लोरर्समध्ये. आणि आज आपण आलेले आहेत गोवामध्ये. आणि रात्री निघालेलो, तर मी काय रात्रीचं ट्रेनमध्ये वगैरे काय घेतलं नाही व्हिडिओ, पण व्लॉग स्टार्ट इकडे केला डायरेक्ट गोवाला. तर आणि मी गोवा स्टेशनला पोचलेले आहेत आणि इथे आम्ही गाडी केलेली आहे. आता आम्ही आमच्या चालले आहेत हॉटेलला, म्हणजे विला गेलं आहे तिकडनं. मग तुला यायचं का ब्लॉगमध्ये तर सांग. तर ओके, बाय बाय. पुढे बघत राहू. अरे खराब शुरू करते हैं बिना किसी बकचोदी. A few moments later. हे बघा मित्रांनो, आम्ही आलोत गोव्याला ही जी MCQ टेस्ट द्यायला. हा, एवढ्या लांबून आम्ही आलेत, म्हणजे एक्झॅक्ट आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो नाहीत. आमचे राम काका आहेत, त्यांच्या मामाच्या घरी आलेत. पण हे बघा, त्याच्यात पण शी केला बघा. हे बघा, म्हणजे सरळता असं काय आहेच नाही. चूप राहा, कमी आहे तुझ्या तरी चूप. तर आता ही जी MCQ टेस्ट देऊ आम्ही आणि मग पुढे जायचे आहे. ते मी एक क्लिप्स घेईल. सध्या आता नाश्ता पाणी ते करतो. तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहेत आमच्या ॲक्च्युअल बंगल्याजवळ, जो आहे कॅन्डुलिनमध्ये. आणि आता आम्ही बसलोय, निघालोय. हा बोल, काहीतरी बोल. हॅलो. ओके, हॅलो, तुझं नाव सांग तिकडे. नाव बोल. नाव सांग, युट्यूब वर टाकणार आहे बघ. हेल्दी नसते ना पण ते. नाही, मी चांगली पोरगी आहे आणि मी चिप्स खाते. तर मित्रांनो, आम्ही आता आमच्या विल्याला पोचलेले आहेत. आता सगळे फ्रेश होत आहेत एकदम. आणि तुम्ही इथे बघू शकतात, एकदम असा जबरदस्त आमचा विला आहे कॅन्डुलिनमध्ये. आणि इथे जकूझी पण आहे, फुलदा तुम्ही बघू शकता तिकडे. आणि अजून वरती 2 रूम आहेत, खालती 1 रूम आहे. पण सगळे आता फ्रेश होत आहेत, तर मी नंतर आरामात घेईन. तर आता पुढचा प्लॅन तर सध्या असं काही प्लॅन नाही, पण बघूया. तर मित्रांनो, आम्ही आता झोपून वगैरे उठलोय आणि आता आम्ही चाललोय कॅन्डुलिन बीच. तुम खुद देखो, ये देखो, है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद. नहीं, तुम खुद दे. मैं जवळ. सो मी पण तयार झालोय, तुम्ही बघू शकता बघा. सो अरे हा, इथे दिसतंय. ये कमेंटमध्ये सांगा मी कसा दिसतंय. तर मित्रांनो, आम्ही आता कॅन्डुलिन बीचवरती जाऊन आले, पण खूप जास्ती पाऊस आला तिकडे आणि मग आम्हाला निघावं लागलं. तरी आम्ही तिथे थोडंसं फिरले वगैरे. काही शॉपिंग ज्यांना करायची होती त्यांनी ती शॉपिंग पण केली. आणि आता आम्ही परत आमच्या विलावरती आलेलो आहेत. आता इथेच थोडा वेळ आता थांबू, म्हणजे आता आज रात्र इथेच थांबावी लागेल. आता जेवण पण काका वगैरे घेऊन येते. सो या. हमको 5 बजे आया, शीतल रात को 12 बजे आया. शीतल तो शीतल है, शीतल अदिति तो नहीं है ना? नहीं नहीं, अदिति शीतल है. मगर तू तो बोला था कि अदिति निशा है. निशा मुन्नी है ना? अरे तो फिर अदिति कौन है? निशा है. चुप रहे यार तुम लोग, चुप रहे. ये शीतल, निशा, अदिति, ये जो भी है यार, ये सब एक ही लड़की का नाम है यार. ये बहुत. The next day. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता बनवत आहे भुर्जी. म्हणजे मी बनवत आहे. चांगली होऊ दे असं होपफुली यांना खाण्यासाठी. बघा ना, आम्ही बोलतो नंतर मी बोलतो तो. असं कसं झालं? असं कसं झालं? अरे ढवळ्याला आलंय. बाजू कांदे केवढे नीट कापले आणि हलवले. लाज वाटली पाहिजे, लाज. नीट काय तो घेतला असा कोण? अरे तो बरा आहे असा मिक्स करायला बरा. किती टायमात आपण भुर्जी होऊ शकतो? पुढच्या 15 मिनिटात. आणि भुर्जीसाठी चमचा पण कुठला देत नाही, वरणाचा. तर मित्रांनो, आपली भुर्जी झालेली आहे.
दिसायला तर चांगली दिसते आणि हा एक वेगळ्या प्रकारचा बन म्हणा किंवा इकडचं काहीतरी पावासारखं म्हणा, पण याच्यामध्ये थोडंसं चीज आहे. आणि आता मी पिक्चर बघतोय. सो या. तर मित्रांनो, आमचा सकाळी नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही 2 कार केल्यात आणि आता आम्ही जाणार आहोत अवघडा फोर्ट आणि 2 बीच जवळ. अजून 2 बीच आहेत. मला वाटते कलंगूट बीच आणि बागा बीच जवळ आम्ही जाऊ तिकडनं. सो मी रेडी झालेलो आहे, तुम्ही बघू शकता एकदम. आणि आता एक रील असं काय मी काढली नाही अजून, पण ट्रान्झिशन व्हिडिओ आली तर येईल, दुसरं काय नाही. आणि सगळे माझ्या थोबाडा बघतात तिकडनं अशा हातून, मी बाहेर व्हिडिओ बनवत बसलाय म्हणून. आता चांगल्याच आम्ही बाहेर आलो कारण का ते नाश्ता करतात तिकडे आणि मग आम्ही परत येऊन इथे रात्री नाही पण दुपारी येऊन जकुझीमध्ये उड्या मारणार आहेत. सो या, आता मी बाहेर जाईल तेव्हा शूट करतो. तब तक के लिए बाय. तर मित्रांनो, आम्ही आता अवघडा फोर्टवरती आलेलो आहेत आणि एंट्रीवरनं तिकीट पण घ्यावं लागते आणि आता आम्ही एक्सप्लोर करू इकडे. जस्ट एंट्री केल्या तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं. सो मेक शुअर तुम्ही येतील तेव्हा. माहिती नाही, आता सध्या तरी तिथे 25 रुपीज होतं तिकीट, पुढचं मला माहिती नाही. One eternity later. तर मित्रांनो, मी आता बाईक घेऊन, इथं काही आमची बाईक आहे, साई प्रसाद या हॉटेलला आलो आहे आमचं जेवण घ्यायला. बऱ्यापैकी लांब आहे, एक 3-4 किलोमीटर तरी असेल बघा इथे. जबरदस्त जेवण आहे. दुपारी पण आम्ही इकडेच जेवलेलं आणि आता पण आम्ही काही ऑर्डर फोनवरनं दिलेली. पण इथे गाडी चालवायला मजा आहे, रस्ते खूप चांगले आहेत गोव्याचे. आणि खरं तर लवकर निघणार होतो पण झोपलो तर जायला मिळालं नाही. बघू आता इकडे जाता येता आम्ही जरा एक्सप्लोर करणार आहेत. सो या, बघत राहा, पण मजा येते. मला पण येईलच पुढे अजून. उद्याचा दिवस, उद्याचा आपण पणजी साईडला वगैरे जाणार आहेत. सो तिथे पण एक्सप्लोर करता येईल बऱ्याचशा गोष्टी. The next day. तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे, आम्ही नाश्ता पाणी पण झाला आमचा आणि आज आम्ही निघणार आहेत पणजी साईडला. आणि आता पहिल्यांदा आम्ही जाणार आहेत शिरोडा देवीला आणि तिकडून मग पुढे बघू कसं काय प्लॅन बनतो तसा. आता आमची बस येते आम्हाला घ्यायला आणि मग आम्ही बसमधनंच जाणार आहेत एकत्र. तयार झालेलो आहे, ते बघू शकता. ही पण तयार झालेली आहे. भागो मध्ये तुम लाजता काय पळाली लाजली ती. पण ठीक आहे, मी तुम्हाला दाखवेल आज पूर्ण दिवसाचं काय होतं ते. बाय बाय. तुम्ही नारळ पाहिजे का? मग आपण तिकडे जाऊन खाऊया. चहा पाणी चला हे केक घ्या. तो इकडे आणणार कसा? तो तुला सेव्ह टू क्लिपबोर्ड करायला लागतो. मित्रांनो,
आमचं आता घेऊन झालेलं आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही कामाक्षी मंदिर आणि त्याच्यानंतर सेकंड काय होतं कामाक्षी मंदिर आणि मंगेशी मंदिर असे 2 मंदिर आम्ही केलेले आहेत. आणि आता आम्ही चाललो आहेत ओल्ड गोवा जवळ. इकडे आम्ही जाणार आहे चर्च मध्ये. ओल्ड चर्च आहे तिकडे त्याच्यामध्ये वसईचं काहीतरी हिस्ट्री रिलेटेड आहे, ते मी सांगतो तुम्हाला पुढे. पण आता आम्ही तिथे जाणार आहे. सो त्याच्यानंतर पणजीला जाणार आहेत आम्ही. आणि सर्दी खूप झालेली आहे, खूप जास्ती थंड पिलेलं आहे मी, तर त्याच्यामुळे मला खूप जास्ती सर्दी झालेली आहे. तर खूप जास्ती थंड मला झालेलं आहे. तर ठीक आहे, बाय बाय. आमच्या विलाला आलेलो आहेत. खरं तर आम्ही कॅन्डोलिम बीचला होते आणि मग तिकडनं आम्ही डायरेक्ट आलो कारण का खूप जास्ती पाऊस आला जोरात. आज आम्ही बऱ्याचशा ठिकाणी फिरले आणि तिथे ते चर्च होतं जिकडे ती वसईची बेल होती, तिकडे आम्ही जाणार होते पण ते 5 वाजता बंद होते आणि आम्ही 4:45 ऑलमोस्ट झालेले, तर आम्ही मग तिकडे गेलो नाही. पण आम्ही गाईड घेतलेलं एक, ज्यांनी आम्हाला ते जे समोरचं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट एक चर्च होतं तिकडचं आम्हाला बरीचशी माहिती दिली. म्हणजे तिकडे सेंट फ्रान्सिसची जी बॉडी आहे तिकडे होती, ते आम्हाला दाखवलं पूर्ण. सो तुम्हाला आयटिनरी जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मला, मी तुम्हाला पूर्ण डिटेल आयटिनरी देईल. लाईक जे आम्ही केलं ते तर देईलच, ॲज वेल एज तुम्ही अजून काय करू शकतात ते. आणि प्लीज माझा आवाज अवॉइड करा, आवाज बसला. इनफॅक्ट मी आत्ता पण येऊन डायरेक्ट बेडमध्ये झोपतोय. बट स्टील आता तरी सध्या काय आम्ही करत नाही आहे, पण उद्या सकाळी 10 वाजता वगैरे निघू इकडनं, कारण का इकडनं TVM स्टेशन 2 तासावरती आहे आणि आमची ट्रेन 12ची का काहीतरी आहे. सो या गोवा वॉज गुड. थोडं कमी फिरलो असं मी बोलेल, जास्ती पण फिरू शकत होते, बट इट वॉज गुड. म्हणजे पाऊस पण होता म्हणून आपण जास्ती काय विचार नाही करता आला, बट चांगलं होतं ओव्हरऑल. सो या व्लॉग एंड नाही करत आहे, व्लॉग मी TVM स्टेशनवरती एंड करेल. सो बाय. तर नमस्कार मित्रांनो, माझा आवाज कम्प्लिटली गेलाय शेवटच्या दिवशी आणि मला आता ओव्हरलॅप म्हणजे असं ऑडिओने सांगायला लागतंय नंतर रेकॉर्ड करून. सो ही पहिली रूम होती, ही मास्टर बेडरूम होती, त्यात एक वॉशरूम पण होता. खूप नीट अँड क्लीन आहे, तसं मी लास्टच्या दिवशी शूट करतोय म्हणून थोडंसं असं मेसेज वाटते. आणि ही एक सेकंड रूम होती. रूम्स तर खूप छान होता ओव्हरऑल, विलाच खूप छान होता. आणि त्याचबरोबर सेकंड इथे होतं ते होतं की एक बाल्कनी होती, ही पण खूप छान होती. इकडनं बाहेर आपला जकुझी दिसत होता, कॉमन वॉशरूम होतं, हे पण खूप क्लीन होतं. ओव्हरऑल क्लिनलीनेस खूप छान होती विलाची. सो 5 रेटिंग फॉर दॅट. आणि आता आपण मूव करूया खालच्या बाजूला. तर ही खालची बेडरूम आहे जिथे मी झोपलेलो. सो इथे जास्ती मेसी वाटते ते. आणि हा एक नुसतं खूप मोठा हॉल होता जिथे आम्ही रात्री खूप मजा केली. सो या विला खूप मस्त होता. तर नमस्कार मित्रांनो, आता शेवटच्या दिवशी आम्ही निघालेलो आहे. आमची ट्रेन आता येणार आहे. ट्रेन खूपच लेट झालेली आहे, ऑलमोस्ट 2 तास. सो या बघूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.